नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चिले. मनी माइंड गेम मध्ये तुमचं स्वागत आहे. मॉर्निंग सुपरस्टार मित्रांनो, डे नंबर 8. तर आता आपण अ, 1 ते 2 मिनिटं आपण शांत बसणार आहोत आणि 10 अ, श्वास श्वास घेणार आहोत आतमध्ये. इनहेल करणार आहोत आणि एक्झेल करणार आहोत. इनहेल करताना पूर्ण आतमध्ये जेव्हा श्वास तुम्ही घ्याल तेव्हा पोटापर्यंत जाऊन दे. पोट मोठं होऊन दे आणि त्यानंतर एक्झेल कराल तेव्हा पोटातूनच जाऊन दे. छातीने कुणीही छाती वर करून छाती आत करून श्वास घ्यायचा नाहीये. पूर्ण श्वास घ्यायचा आणि पूर्ण श्वास घ्यायचा असेल तर पूर्ण पोटापर्यंत जावं लागतं मित्रांनो, म्हणून पूर्ण श्वास घ्या. पहिले 1-2 श्वास जे आहेत ते तुम्ही तोंडाने सोडू शकता आणि त्यानंतर मात्र नाकावाटे श्वास घ्यायचा आणि सोडायचा. नमस्कार करूया. प्रथम आपल्या आई वडिलांना पाय त्याला स्पर्श करून आई वडिलांना नमस्कार करून इग्नोर करा बाकीच्या आवाजांना. आई वडिलांना नमस्कार करून गुरूंना नमस्कार करायचे. आपल्या गुरुजनांना नमस्कार करायचे, त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करायचे आणि देवी देवतांना नमस्कार करायचा. आपल्याला ज्या कुठल्या देवी देवतांना तुम्ही मानता त्या देवी देवतांना नमस्कार करून सुरू करायचं आणि थोर पुरुषांना, महापुरुषांना, साधू संतांना नमस्कार करायचंय. महापुरुष जे होऊन गेलेत या पृथ्वीवर त्यांना आपण नमस्कार करूया. ज्या कुठल्या महापुरुषांना तुम्ही मानता त्यांना तुम्ही नमस्कार करा. जसं मी छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करतो, छत्रपती संभाजी महाराजांना नमस्कार करतो आणि आजच्या दिवसाची सुरुवात करतोय मित्रांनो, तसं तुम्ही ज्या कुठल्या महापुरुषांना तुम्ही मानता त्या महापुरुषांना नमस्कार करा आणि आजच्या दिवसाची आपण सुरुवात करत आहोत. सूर्य देवाला नमस्कार, शेतकरी बांधवांना नमस्कार, त्या सोल्जर लोकांना नमस्कार, आर्मीतल्या ज्या व्यक्ती लोकांना नमस्कार, पोलीस बांधवांना नमस्कार, शासनांना नमस्कार, गव्हर्नमेंटला नमस्कार करून मंत्रिमंडळांना नमस्कार, डॉक्टरांना नमस्कार, इंजिनियरला नमस्कार, सफाई कामगारांना नमस्कार, बीएमसीच्या सफाई कामगारांसाठी नमस्कार. नमस्कार त्या सगळ्यांसाठी की त्यांच्यामुळेच माझं जीवन एकदम आनंदीमय होते. त्यासाठी आज आपण आहे ना मित्रांनो, आता आपल्याला 10 गोष्टींना आपल्याला धन्यवाद द्यायचे. तर त्या 10 गोष्टी काय आहेत? तर आपण लहानपणापासून ते आतापर्यंत आहे ना सतत शिकत आलोय. तर प्रत्येक गुरुला आपल्याला नमस्कार करायचे. जसं प्रथम तुमचे गुरु जे आहेत ते तुमचे आई वडील किंवा तुमचे आजी आजोबा, त्यांना आपल्याला नमस्कार करायचे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. त्यांना आपल्याला धन्यवाद द्यायचे. आपल्या आई वडिलांना, आपल्या आजी आजोबांना किंवा नाना नानींना, ज्यांना तुम्ही ज्यांच्यापासून आपल्याला काही ना काहीतरी मिळालं, त्यांना आपण नमस्कार करून धन्यवाद देऊन सुरुवात करतोय. त्यानंतर आपण धन्यवाद देतोय आपल्या शाळेतल्या जी शाळा आपली अ, सुरुवात केल्यात. आता शाळा काय इथून केजी पासून सुरू होते, छोटा शिशु मोठा शिशु पासून सुरू होते, ते प्ले ग्राउंड पासून सुरू होते. त्या आपल्या टायमाला, माझ्या टायमाला तर नव्हतं. आता तुमच्या टायमाला हाय की नाही मला नाही माहिती, पण माझ्या टायमाला नव्हतं. माझ्या टायमाला डायरेक्ट पहिली होती. तर पहिलीतल्या त्या गुरूंना, त्या सरांना, त्या मॅडमला धन्यवाद देतोय की त्यांनी माझं आयुष्य घडवण्यासाठी मदत केली. त्यानंतर माझी शाळा ती होती 1ली ते 4थी पर्यंत. त्यानंतर मी दुसऱ्या शाळेत गेलो, जिथे होती मोठी शाळा ज्याला म्हणतात. त्या शाळेत गेल्यानंतर ती 10वी पर्यंत शाळा होती. त्या 10वीतल्या शाळेतल्या सगळ्या गुरूंना, सगळ्या शिक्षकांना
सरांना मॅडमला नमस्कार करतोय, धन्यवाद देतोय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद देतोय मी क्लासेसला. त्या क्लासेस आपण लावतो. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात क्लास लावतो. त्या क्लासेस मधल्या सरांना, मॅडमला नमस्कार करूया, धन्यवाद देऊया. धन्यवाद, कारण त्यांच्यामुळेच आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं गेलं. तो विषय चांगला शिकवला गेला. आपल्या आयुष्यात मदत झाली की आपण आज इथपर्यंत पोहोचलोय. त्या प्रत्येक गुरूंसाठी नमस्कार. मित्रांनो, धन्यवाद. नमस्काराने आपण धन्यवाद त्यांना दोन्ही आपण देणार आहोत की ते आपल्या आयुष्यात आले त्यासाठी. धन्यवाद देतोय त्या कॉलेजच्या सरांसाठी, मॅडमसाठी. धन्यवाद. धन्यवाद देतोय की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला एक भविष्य काय असतं हे दाखवण्यासाठी त्यांनी शिकवलं. धन्यवाद आणि धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद त्या महाविद्यालयामधल्या सरांसाठी, सगळ्या गुरूंसाठी. धन्यवाद, 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 धन्यवाद. धन्यवाद. जिथे आपण काम करतो, नोकरी करतो, तिथे जे काही सेल्स साठी येतात, शिकवण्यासाठी येतात, जे कोच येतात, त्या कोच साठी धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद. त्यांनी त्यांच्या आयुष्यात आपल्याला सेल्स चे धडे दिले, व्हॅल्यू ऍड करून शिकवलं, कशा पद्धतीने सेल्स करतात, कसं कम्युनिकेशन करतात, त्या सगळ्यांसाठी धन्यवाद. त्यांनी खूप आयुष्यात सुंदर केलं. तुम्ही ज्या गुरूंना मानता, लहानपणापासून तुम्ही वेगवेगळ्या गुरूंना मानत असाल, त्या गुरूंना त्यांचे चरण स्पर्श करून तुम्ही त्यांना धन्यवाद द्या की ते तुमच्या आयुष्यात आले आणि तुमचं आयुष्य खूप सुंदर आणि आनंदमय बनवलं. खूप आनंदाचे क्षण आणले आणि त्यांच्या नॉलेजमुळे, त्यांच्या विजडममुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहेत मित्रांनो. माझ्या गुरूंना मी धन्यवाद देतो, जे माझे बिझनेस कोच आहेत त्यांना मी धन्यवाद देतोय. मला प्रत्येक गोष्टीत त्यांनी शिकवलं की कशा पद्धतीने केलं जातं आणि त्याच्यामुळेच माझा बिझनेस खूप मोठा झालाय, खूप प्रचंड वाढलेला आहे. त्या बिझनेस कोच साठी धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या त्या स्पिरिच्युअल गुरुसाठी, ज्याच्यामुळेच माझी ती स्पिरिच्युअल शक्ती वाढली आणि अध्यात्मक कडे मी वळलोय. त्या अध्यात्मक गुरूंसाठी धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद त्या प्रत्येक गुरूंसाठी, ज्यांनी कळत नकळत माझ्या आयुष्याचं सोनं केलं, मला आज इथपर्यंत आणलं. त्या प्रत्येक गुरूंसाठी धन्यवाद देतोय, नमस्कार करतोय मी त्यांना. आज गुरूंसाठी नमस्कार केला, खूप मस्त वाटते, खूप धमाल येते मित्रांनो, मजा वाटते. आता आपण ही धन्यवादची महिमा इतकी जबरदस्त आहे ना की ती सकाळ सकाळ बोलल्यानंतर अगदी प्रफुल्लित होतं. मग प्रत्येक गोष्ट या युनिव्हर्सला जातं की हा माणूस खूप धन्यवाद देतोय, खूप आभार व्यक्त करतो आणि त्याच्यामुळेच आपल्याला आणखीन त्या गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट व्हायला सुरू होतात मित्रांनो. आता धन्यवाद देतोय मी तुम्हा सगळ्यांचे की तुम्ही हे सगळेजण अटेंड करतात, हा क्लास अटेंड करतात, नित्य नेमाने अटेंड करतात. त्यासाठी धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे. आता आपण ओम बोलणार आहोत 7 वेळा. 7 वेळा ओम बोलताना आपल्याला व्हायब्रेशन जनरेट करायचे या युनिव्हर्स साठी. तर पहिला ओम असेल आपल्या स्वतःसाठी, आपल्या आतमधली जी शक्ती आहे ती जागृत करण्यासाठी, ती व्हायब्रेट करण्यासाठी, आपण ती हील करण्यासाठी आपण बोलणार आहोत. दुसरा ओम असेल तो आपल्या परिवारासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या कुटुंबाची एनर्जी आपण वाढवण्यासाठी आपण करतोय, आपल्या घराची एनर्जी वाढवण्यासाठी आपण करतोय. तिसरा ओम जे आपण बोलणार आहोत आपल्या ऑफिससाठी किंवा आपल्या नोकरी, व्यवसाय, दुकान जे काय तुमचं तिथे असेल त्याच्यासाठी तुम्ही व्हायब्रेशन करता की तिकडची एनर्जी आपण वाढवतोय, पॉझिटिव्ह एनर्जी वाढवतोय त्यासाठी. चौथं व्हायब्रेशन, चौथं ओम जे आपण बोलणार आहोत ते आपल्या सिटीसाठी, आपल्या शहरासाठी आपण करणार आहोत मित्रांनो. आणि आपलं शहर एक सुंदर आणि पॉझिटिव्ह शहर बनलं पाहिजे त्यासाठी आपण करणार आहोत. पाचवं जे आपण करणार आहोत ते पूर्णपणे आपल्या राज्यासाठी आपण करणार आहोत, ज्या तुम्ही राज्यात राहता त्या राज्यासाठी आपण करणार आहोत. सहावं आपण करणार आहोत भारत मातेसाठी, भारत देशात जे आपण राहतोय. मी प्राऊड आहे की मी भारत देशी आहे, या भारताचा नागरिक आहे. या भारत देशासाठी आपण करणार आहोत. आणि सातवं करणार आहोत मित्रांनो, या युनिव्हर्ससाठी, पूर्ण जगासाठी आपण करणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. पहिलं काय करायचं, ओम बोलताना म जेव्हा बोलू त्या ओठ मात्र चिकटवायचे आणि असं बोलायचं, जेणेकरून जास्त व्हायब्रेशन होते. आता आपण मुद्रेनुसार बसूया. जसं या फोटोत दिसतंय तसं ते मुद्रा आहे. मधला बोटाला जो आहे सेकंड नंबर बोट आहे त्याला अंगठा लावायचा आणि मुद्रा करायची आहे. आणि मुद्रा अवस्थेत बसून ओम आपण बोलणार आहोत 7 वेळा मित्रांनो.
चला तर मग सुरुवात करूया. एक दीर्घ श्वास घ्या आणि सुरुवात करा. व्हायब्रेशनला फील करा. फील करा, त्या पॉझिटिव्ह एनर्जीला फील करा. सुपर. मस्त. मस्त. आता तुमच्या समोर पैशाचं झाड दिसेल. या पैशाच्या झाडासाठी धन्यवाद द्या मित्रांनो. असं तुमच्या आयुष्यात, प्रत्येकाच्या आयुष्यात असं पैशाचं झाड येणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं लागेल? पहिले क्लीनअप करायची. आपली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती क्लीनअप करायची. क्लीनअप करायची म्हणजे काय? तर होपोनोपो करून ती क्लीनअप करायची आणि मग त्याच्यात पॉझिटिव्ह आपण अफर्मेशन टाकणार आहोत पैशाची. तर पहिलं आपण क्लीनअप करायला सुरुवात करूया. क्लीनअप म्हणजे काय? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे चारच गोष्टी आहेत. मराठीत एक्सप्लेन करतो. आय एम सॉरी, मला माफ कर. प्लीज फॉरगिव्ह मी, मला क्षमा कर. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद. आय लव्ह यू, मी खूप प्रेम करतो. मी खूप प्रेम करतो. मी प्रत्येक गोष्टीवर प्रेम करतो. तसंच पैशा संदर्भात आपण बोलतोय म्हणून आपण पैशाला, मनीला पहिला आपण प्राधान्य देतोय. ते शब्द आपण बोलायचं आणि मग असं बोलायचं, आय एम सॉरी. आय एम सॉरी. पैसा, मनी, मला प्लीज माफ कर. मी तुला नेहमी इग्नोर करत आलो. मी तुझ्याबद्दल काहीतरी चुकीचा विचार करत होतो माझ्या मनामध्ये आणि चुकीचं माझ्यातून घडत गेलं. कारण माझं आजूबाजूच्या सराउंडिंग नुसार मला त्याच गोष्टी समजत गेल्या. त्यामुळे मी तसंच बोलत गेलो. त्यासाठी मला सॉरी, मला माफ कर. मी तुला जी रिस्पेक्ट द्यायला पाहिजे होती ती देत नव्हतो. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह. मला प्लीज क्षमा कर. प्लीज क्षमा कर की कळत नकळत माझ्याकडून अशा खूप काही गोष्टीतून तुला दुखावला असेल तू. त्यासाठी मला प्लीज माफ कर. प्लीज माफ कर. मला प्लीज क्षमा कर. थँक्यू, तू मला क्षमा केल्याबद्दल थँक्यू. मला माफ केल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद, तू माझ्या आयुष्यात आहेस. लहानपणापासून, मी जन्मापासून ते आतापर्यंत तू माझ्या आयुष्यात आहे. प्रत्येक गोष्ट मला तू दिलेलीस. प्रत्येक वेळेला तू मला दिलेलीस. त्या प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू, धन्यवाद. आय लव्ह यू. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. खूप प्रेम आहे. तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. त्यासाठी थँक्यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आता आपण मनी आणि पैशासाठी आपण, मी 11 वेळा बोलणार आहे. तुम्हाला मात्र 108 वेळा बोलायचंय. तुम्ही मनातल्या मनात बोलू शकता. तुम्ही जेवण करताना बोलू शकता. महिला ज्या आहेत त्या महिला, माता, माझ्या भगिनी, तुम्ही जेवण करताना बोलू शकता. कपडे धुताना बोलू शकता. तुम्ही चालताना बोलू शकता. तुमचं जेवण बघा किती सुंदर बनेल जर हे असं बोलताना तुम्ही कराल तर. मनातल्या मनात बोला. भाजी निवडताना बोला. जे माझे मित्र आहेत, माझे बांधव आहेत, तुम्ही कामावर जाताना, प्रवासात बोलू शकता. तुम्ही फ्री टाइम मध्ये बोलू शकता. मनातल्या मनात बोलू शकता. जेव्हा तुम्ही काम करताय, कम्प्युटरवर काम करताय किंवा काय करताय, तर मनातल्या मनात त्या गोष्टी बोलत राहा, जेणेकरून क्लीनअप होईल. तर काय बोलायचं? पैसा, मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू.
आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. मित्रांनो, मी 11 वेळा बोललोय, तुम्हाला 108 वेळा बोलायचं. 108 वेळा बोलण्यासाठी तुम्हाला फक्त मोजून 10 ते 12 मिनिटं लागतात मित्र. 10 ते 12 मिनिटात तुमच्या या सगळ्या गोष्टी होऊन जातात. आता आपण अफर्मेशन देणार आहोत. आता आपण क्लीनअप केलंय, आता आपण अफर्मेशन देतो. अफर्मेशन कसं, जे माझ्या गुरुनी मला शिकवले तेच मी तुम्हाला शिकवतोय मित्रांनो. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. बार बार आता है, हर बार आता है, चारों तरफ से आता है, ढूंढ ढूंढ के आता है, घूम घूम के आता है, बैठता हूं तो आता है, चलता हूं तो आता है, सोता हूं तो आता है. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. बार बार आता है, हर बार आता है, चारों तरफ से आता है, ढूंढ ढूंढ के आता है, घूम घूम के आता है. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. जरूरत के समय सबसे ज्यादा आता है, मुसीबत के समय सबसे ज्यादा आता है. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे. मनी, पैसा माझा खूप खूप बेस्ट फ्रेंड आहे. मला खूप आवडतो तो, मनापासून आवडतो तो. माझ्यासाठी खूप काम करतो. तो माझा मित्र आहे, तो माझा पार्टनर आहे, तो माझा बेस्ट फ्रेंड आहे. तो माझ्यासाठी खूप, माझा एक चांगला एम्प्लॉई आहे. तो माझ्यासाठी खूप चांगली मेहनत करतो. तो जेव्हा इन्व्हेस्ट करतो मी त्याला, तो माझ्यासाठी इतका प्रचंड मेहनत करतो आणि मला डबल टिबल पैसे आणून देतो. मी एक शेअर मार्केट ट्रेडर आणि कोच आहे मित्रांनो. जेव्हा जेव्हा मी पैसे शेअर मार्केटमध्ये लावतो तेव्हा माझे मल्टिप्लाय होऊन येतात. जेव्हा जेव्हा मी ट्रेड करतो तेव्हा मला प्रॉफिट बुक होतो. कारण पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे मित्रांनो, बेस्ट फ्रेंड आहे. जे कोणी शेअर मार्केटची ट्रेडिंग करतात त्यांना मी सांगेन ह्या पद्धतीने अफर्मेशन करा. तुम्हाला तुमचा प्रत्येक ट्रेड परफेक्ट होईल. कारण तुम्ही तुमचा सेटअप किती जरी चांगला केलात, जर तुम्ही माइंड मधून, डोक्यातून जर तुम्ही त्या पद्धतीने प्लॅन नाही केला तर तुमची गडबड होते मित्रांनो. म्हणून या पद्धतीने अफर्मेशन करा. रोज सकाळी अफर्मेशन करा. हा रोज व्हिडिओ बघा, त्याला लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा, तुम्ही सेव्ह करून ठेवा, तुमच्या मित्रांना शेअर करून ठेवा. मित्रांनो, तुमची लाईफ बदलेल, गॅरंटेड बदलेल. माझी बदलली, तुमची बदलेल. माझ्यासारख्या, माझे जे स्टुडंट आहेत त्या सगळ्यांची लाईफ बदलली. आतापर्यंत 500 स्टुडंटला मी शिकवलेलं आहे शेअर मार्केट, मनी माइंड गेम, हे सगळ्या गोष्टी मी शिकवल्या. जे मी पेड घेत होतो ते आता मी फ्री मध्ये केलंय, ओपन टू ऑल, त्यासाठी केलंय. तर आजचा आपला टॉक आहे तो हेल्दी लाईफ वर आहे मित्रांनो. हेल्दी लाईफ, हेल्दी लाईफ म्हणजे काय, तर हेल्दी लाईफ मध्ये तुम्हाला या 4 गोष्टी करायच्या. त्या 4 गोष्टी कुठल्या करायच्या, तर तुम्हाला एक्सरसाइज करायचे, तुम्हाला हेल्दी इट करायचं म्हणजे खायचंय, तुम्हाला स्ट्रेस कमी करायचंय आणि भरपूर पाणी प्यायचंय. तर आपण पहिले पाण्यावर घेऊया. पाणी, तुम्ही जेव्हा कुठलंही पाणी घेता, आपण उद्या आहे ना वॉटर बॉटल टेक्निक आपण, मी तुम्हाला उद्या शिकवेन. पण आज पाणी पिया. एक बाटली जी स्वतःसाठी असेल, जी 1 लिटरची असेल तुमची मित्रांनो, किंवा 1.5 लिटरची असेल, ती 1 लिटरची बाटली किती पिताय दिवसभरात ते तुम्ही मोजायला सुरुवात करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कारण आता थंडीचा टाइम आहे, तर मित्रांनो पाणी लोक कमी पितात. तुम्ही पण कमी पित असाल तर कमीत कमी तुम्हाला 2.5-3 लिटर तरी पाणी पियाला पाहिजे. जास्त पिलात तर उत्तम, पण त्याच्यापेक्षा कमी पिऊ नका. आणि मग ते मोजायचं कसं, म्हणून आपल्याला स्वतःची बाटली पाहिजे. प्लेन वॉटर पिया, थंड पाणी पिऊ नका मित्रांनो. साधं पाणी पियाला सुरुवात करा. शक्यतो कोमट पाणी पियाला तर उत्तम, पण कोमट पाणी जाणार नाही तर साधं तरी पाणी पियत चला. दुसरं आहे, जे जेवण तुम्ही जे काय जेवण जेवता ते चांगलंच आहे मित्रांनो. कारण मैं जो भी खाता हूँ वो अमृत है, असं मी बोलतो नेहमी. तर अमृत खाताय, अमृत खाता म्हणजे काय करता, कुठलं तरी एक फळ खा मित्रांनो. मग ते सफरचंद असेल, तुम्ही केळं असेल, किंवा संत्रा असेल, मोसंबी असेल, डाळिंब असेल, कुठलं तरी एक फळ रोज तुम्हाला खायचंय. काहीच नाही तर आहे ना, घरातनं टमाटर घ्या. तुमच्या फ्रीजमध्ये असेलच, प्रत्येकाच्या घरात एक टमाटर असतोच असतो. तो टमाटर तरी एक तरी खा. पण एक फळ तुम्ही खाणारच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो, की एक्सरसाइज करा. एक्सरसाइज करा म्हणजे काय, तुम्ही चालू शकता, तुम्ही धावू शकता, तुम्ही थोडासा उठा बशा काढू शकता, सूर्यनमस्कार करू शकता. 5 मिनिटं ते 10 मिनिटं तुम्हाला रोज एक्सरसाइज करायची. जेव्हा तुम्ही एक्सरसाइज कराल, जेव्हा तुम्ही मेडिटेशनला बसाल, तेव्हा तुमचं ऑटोमॅटिकली स्ट्रेस कमी व्हायला सुरुवात होईल मित्र. डोक्यावरचं ताण कमी व्हायला सुरुवात होईल आणि तुम्ही एक हेल्दी लाईफ जगायला सुरुवात होईल. तर आजपासून मित्रांनो, आज यापासून मी सुद्धा करणार आहे, तुम्ही पण करा. रोज आपण 15 मिनिटं व्यायाम करणारच आहोत.
5 मिनिटं व्यायाम करणार आहोत, 10 मिनिटं व्यायाम करणार आहोत. 5 मिनिटापासून तुम्ही 10 मिनिटावर जाल, 10 मिनिटापासून 15 मिनिटावर जाल, 15 मिनिटावरून 20 मिनिटावर. जर तुम्ही रोज 20 मिनिटं जर केलात मित्रांनो, रोज एक फळ खाल्लात मित्रांनो, रोज 3 लिटर पाणी जर पियालात मित्रांनो, रोज मेडिटेशन हा जो व्हिडिओ जर तुम्ही रोज बघाल, जे काय 2 मिनिटं 3 मिनिटं आपण शांत डोक्याने आपण काम करतोय, 6 महिन्यांनी तुम्हाला फरक दिसेल. एका दिवसात फरक नाही येणार, कंपाऊंडिंगने फरक दिसेल. तुम्ही एक वेगळे दिसाल मित्रांनो, एक जबरदस्त वेगळे दिसाल. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला आयडिया येईल तेव्हा तुम्ही तुम्ही या मित्रांनो. आता शेवटचं प्रमोशन करतोय. प्रमोशन हे की माझा शेअर मार्केट कोच आहे मी आणि ट्रेडर आहे, आणि शेअर मार्केट कोच मी ते कोचिंग मी शिकवतो. तर जेव्हा कधी आमचं तुम्हाला कोचिंग करायची असेल तर नक्की माझ्याशी संपर्क साधा. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा मित्रांनो. धन्यवाद. खूप मजा आली आज तुमच्याबरोबर गप्पा मारून. थँक्यू व्हेरी मच. लव्ह यू ऑल. लव्ह यू.